तस्मै श्री गुरवे नमः। नमस्ते, मेरा नाम है जयदेव परांजपे और आप सबका नगरायण में बहुत बहुत स्वागत। साथियों, आज थोड़ा मैं प्रवास कर रहा हूँ, बाहर गांव हूँ, तो आज मैं अपने सेटअप में नहीं हूँ, तो आज आपको इस बैकग्राउंड के साथ काम चलाना पड़ेगा। तो ऐसा है कि कोथरूड से कई लोगों ने मुझे कमेंट करके भी बताया और फोन करके भी बताया कि आपने ये मराठी में जो सारा विवेचन किया है, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद, क्योंकि ये हमें समझ आया। हिंदी में यदि करते तो संभव है कि हमें कुछ बातें उतने ढंग से समझ ना आती। तो जब तक कोथरूड तब तक मराठी। मित्रांनो, काही फोन्स मला असे आले की अहो, आमचा निर्णय चुकीचा घेण्याच्या बेतात होतो आणि तुमचं ऐकलं त्यामुळे आमचे पैसे वाचले किंवा आम्हाला योग्य निर्णय आता इथून पुढे घेता येईल यासाठी गाईडलाईन मिळाली. काही लोकांनी मदतीसाठी पण फोन केले. एक मुद्दा आतापर्यंत आपण असा घेतलेला आहे की एकत्र या. आणि एकत्र कशासाठी या? तर मुळामध्ये ओनरशिपमध्ये जाण्यासाठी स्टँड अलोन बिल्डिंग, छोट्या छोट्या बिल्डिंग्स या तयार झाल्या. मात्र त्यामध्ये लँडचं ऑप्टिमम युटिलायझेशन ज्याला आपण म्हणतो ते मात्र थकलं, मागे पडलं. आज आपल्याला ते करायची गरज आहे, कारण तीच चूक सुधारायची आज आपल्या समोर संधी आहे. मग आता तुमच्या समोर प्रश्न हा असेल की किती लँड पार्सल जर आपण घेतलं तर काम भागतं. तर UDPCRच्या नियमांचा जरा थोडासा अभ्यास केला, इतर 4 गोष्टींचा अंदाज घेतला, बिल्डर्सची वगैरे बोलणं जे आमचं आधनमधनं सुरूच असतं. या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे 4 गोष्टी कळत असतात. तर त्यातनं असं लक्षात येतं की 1 एकरच्या जस्ट आतमध्ये पर्यंत चं लँड पार्सल असेल तर त्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन होऊ शकतं. त्यामध्ये कारण काय होतं की एक अम्युनिटी स्पेस जी आपल्याला प्रशासनाला द्यायची असते ती, आणि ओपन स्पेस जी आपल्याच फायद्यासाठी सोडायची असते खरं तर ती नियमाप्रमाणे सोडावी लागणे यामधनं सूट आहे. प्रत्यक्षात आपण ती सोडावी वगैरे हा भाग वेगळा, पण मग ती सोडायची जर झाली तर बांधकाम आणि शिवाय ओपन स्पेस हे जर मावायचं असेल आणि नियमात मात्र अडकायचं नसेल तर 1 एकरच्या जस्ट आत अशा पद्धतीचं लँड पार्सल आपल्याला एकत्र करायचं आहे. आता हे खूप मोठं लँड पार्सल होतं, कारण इथं कसं होतं की 1-1, 2-2, 3-3 गुंठ्याच्या बंगल्यांच्या सुद्धा रिडेव्हलपमेंट होतात. आणि बंगला जर असेल तर त्यामध्ये बरेचदा बिल्डरचं गणित बसून जातं, गणिताला गणित बसून जातं. पण लँड पार्सलची, लँडची खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट, एक चांगल्या डेव्हलपमेंटची व्हिजन घेऊन अशी मात्र होत नाही. पण गणित बसल्यामुळे या गोष्टी घडून जातात. आता 1 एकरच्या जवळपासचं लँड पार्सल म्हणजे किती नाही म्हटलं तरी 8-10 बिल्डिंग्स आजच्या घडीला प्रसंगी एकत्र यायला लागू शकतात. आता इथं आपल्या एका बिल्डिंगमध्ये एकवाक्यता नाहीये. एवढ्या सगळ्यांना कोण एकत्र आणणार? कसं एकत्र आणणार? मंडळी, इथं आपले हे साहेब लोक पिक्चरमध्ये येतात. प्रत्येकाची काही एक स्ट्रेंथ असते हो. या सगळ्या मंडळींना कायद्याची थोडीफार माहिती असते. या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीची कामं चालतात, त्यातल्या आतल्या गोष्टी काय, या साधारणपणे यांना माहिती असतात. आणि यांना लोकांशी बोलून व्यवहार जमवण्याचं स्किल पण असतं. त्यामुळे हे लोक आणतात. आता ह्यांच्याबद्दल आपल्याला असलेल्या ज्या समस्या आहेत त्या 3 प्रकारच्या आहेत. एक पहिले म्हणजे की हे पैसे घेतात. का मग? त्यात काय गैर आहे? त्यांनी जर व्यवहार जुळवून आणला असेल आणि त्यासाठीची सगळी जमवाजमव केली असेल, लोकांना एकत्र आणलं असेल, तो गोंद लावून जोडून ठेवलं असेल, तर हे काम काही छोटं नाही. त्यासाठी त्यांना 4 पैसे एक्स्ट्रा जर मिळाले तर आपल्याला तसं काही वाटण्याचं कारण नाही. त्यांनी एक निश्चित भूमिका जर विशेषतः प्ले केली असेल, एक रोल प्ले केला असेल त्यामध्ये काही, तर आपल्याला त्यांनी 4 पैसे एक्स्ट्रा घेतल्याचं काही, एखाद्याचं काम असतं त्याची तो दक्षिणा घेतो, त्यात काहीच गैर नाही. आता ती टक्केवारीवरती घ्यावी का प्रोफेशनल फीज म्हणून घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे, यात मी पडणार नाही. पण या व्यतिरिक्त केवळ त्यांना पैसे मिळतात म्हणून आपण त्यांच्याबद्दल काही एक विशिष्ट ग्रह मनामध्ये बाळगणे ही मात्र एक निव्वळ असूया म्हणावी लागेल. सो तो भाग आपण बाजूला ठेवू. ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून 2 समस्या आहेत. हे लोक काय करतात किती वेळा
किती वेळा, मी म्हणेन सगळे नाही, पण किती वेळा हे लोक असं करतात की मी तुम्हा दोघांना जोडून दिलं, आता तुमचं तुम्ही बघा, व्यवहार तुमचा तुम्ही ठरवा, माल नका सांगू, असं म्हणून बाजूला होतात. ह्याला ब्रोकिंग नाही म्हणत, याला मध्यस्थी नाही म्हणत. त्यामुळे हे असे साहेब लोक जे आहेत हे गडबड आहेत. दुसरं, माझ्या थ्रूच सगळे व्यवहार व्हायला पाहिजेत. जर तसं होणार नसेल, म्हणजे मी आणलेला बिल्डर, माझंच अमुक, माझंच तमुक असं करून आणि मलाच कमिशन, अशा पद्धतीने होणार असेल तर ती मक्तेदारी झाली. आणि मग त्या पायी हे लोक अडकवाही करतात, मध्ये रोडे घालतात आणि व्यवहाराचं सगळं टायमिंग चुकवतात. सो हे असे आडमुठ्ठे साहेब लोक जे आहेत हे गडबड आहेत. आणि जे कोणी असं कधी करण्याचा विचार करत असतील, माझी त्यांना नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, हे असलं काहीतरी करू नका. तुम्हाला ऑलरेडी खूप काम आहे. तुमची खऱ्या अर्थाने खूप अतिशय महत्वाची भूमिका आहे कोथरूडची, तत्सम इतर पुण्याच्या भागांची आणि तत्सम समस्या जिथे आहे अशा अन्य शहरांची सुद्धा. ही कळकळीची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही सगळ्यांना जोडून आणण्याचा अतिशय महत्वाचा रोल कृपया प्ले करावा. हा तुम्हीच करू शकता आणि तुम्ही काही ठिकाणी करताही, बऱ्याच ठिकाणी करता किंबहुना, पण काही ठिकाणी मात्र हे बघायला मिळतं आणि या बातम्या जास्त पसरतात. लक्षात घ्या, आपल्याकडे नकारात्मक बातम्या खूप जास्त प्रमाणात पसरतात, बरोबर. सो हे एकत्र आणणं, याच्यासाठी हे साहेब लोक खरे पिक्चरमध्ये येतात. ठीक आहे. आता चला एकत्र यायचं म्हटलं, एकत्र यायचं म्हणजे काय, सत्यनारायणाची पूजा आहे आणि प्रसादाला एकत्र यायचं की हळदी कुंकवाला यायचं रथसप्तमीला? असे एकदा एकत्र येऊन एखादी मीटिंग करणं किंवा एखादी कमिटी फॉर्म करणं म्हणजे एकत्र येणं नाही होत मित्रांनो. एकत्र आल्यानंतर त्या एका उद्दिष्टाच्या दृष्टीने एकत्र जोडून राहिलं पाहिजे. आणि किती जोडून राहिलं पाहिजे? व्हिडिओग्राफी ज्याची होते, अशा सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांसमोर होणाऱ्या रिडेव्हलपमेंटच्या जनरल बॉडी मीटिंग समोर आणि या सगळ्यांसमोर एकत्र राहायचं. कालांतरामध्ये म्हणजे ही सगळी प्रोसेस जी असते त्या आधीची लीगल पेंडिंग गोष्टी असतात, त्या नवीन मोठ्या रिडेव्हलपमेंटच्या दृष्टीने काही लीगल प्रोव्हिजन्स कराव्या लागतात त्या, आणि पुढे अख्खी डेव्हलपमेंट, या सगळ्या काळामध्ये म्हणजे जवळपास 3 ते 5 वर्षाचा काळ. म्हणजे आता 1 एकरच्या आसपास आपण घेतली लँड पार्सल आणि पुढे जायचं म्हटलं तर 5 वर्षाचा काळ जातो, अगदी स्क्रॅच पासून सुरू करून ते पूर्ण बिल्डिंग होऊन पोझिशन मिळेपर्यंत. एवढ्या सगळ्या काळात एकत्र जोडून ठेवणारा आपला डिंक कुठला, हे आपल्याला जाणलं पाहिजे. आणि हे जाणण्याची नॅक खरं तर साहेब लोकांना असते. तर हा डिंक आपल्याला पास्टमध्ये, भूतकाळामध्ये मिळत नाही. गेल्या 30-35 वर्षात भांड्याला भांडी लागून फार खडखडाट झालेला असतो. आणि तसा नसला तरी काही फार मोठं जोडून ठेवणारा डिंक असतो असं नाही. काही मर्यादित घरं असतात जी आपली आमची वाटी तुमची आमटी अशा पद्धतीनं शेजार धर्म जोपासत असतात. पण ह्या पलीकडे हा डिंक आपल्याला भूतकाळात मिळत नाही. हा डिंक मिळणार आहे भविष्यात. लँड पार्सल जी एकत्र होते ना मित्रांनो, त्याचा मास्टर प्लॅन करून घेणे. आज आपल्या समोर एका बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट, मग त्याच्यामध्ये मिळणारा 28-30% राईज, शिवाय पार्किंग विकत घ्यायला लागणं किंवा तत्सम काही अशा पद्धतीची टर्म, ह्या सगळी ही झाली एक छोटी रेट. आता हिला छोटी नाही म्हणता तुम्ही, कारण असलेल्या फ्लॅटच्या जोरावर, आधीच्या पिढीच्या कमाईच्या जोरावर ही मिळणार आहे. हिला छोटं कसं म्हणणार? नको म्हणूया, बाजूला मोठी रेट काढूया. ऍग्रिगेटेड लँड पार्सलचा मास्टर प्लॅन. मित्रांनो, भविष्य कसं घडू शकतं आणि त्यात आपल्याला किती फायदा मिळू शकतो, जो आपण पुढच्या पिढीला देणार आहोत आणि ज्याच्यामुळे आपलं व्हॅल्युएशन वाढत राहणार आहे. ही मोठी रेख जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला एकत्र जोडून राहण्याचा गोंद मिळतो. तो कसा, मास्टर प्लॅन मध्ये काय काय गोष्टी असतात, फरक कसा पडतो, त्या गोष्टी कशा बघायच्या, बदलत्या गरजा, बदलती टेक्नॉलॉजी यांना सामावून घेणारा प्लॅन हा कशा पद्धतीचा असावा, यामध्ये काय बघण्याच्या गोष्टी असतात, महत्वाच्या गोष्टी असतात, पुढच्या सत्रात अवश्य पाहूया. साथियों, कोथरूड के इस विवेचन के विषय में आप हमसे
जुड़े रहे हैं उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। और इसी प्रकार से आने वाले सत्रों के लिए भी अवश्य हमारे साथ जुड़े रहिएगा। इन विषयों पर सार्वजनिक स्तर पर एक विस्तृत और व्यापक चर्चा हो, ऐसा प्रतीत हुआ, इसलिए मैं इस YouTube के माध्यम का प्रयोग कर रहा हूं। तो यदि आप मुझे सहयोग करना चाहते हैं तो इस वीडियो को लाइक करें, शेयर करें, चैनल को सब्सक्राइब करें, नीचे कमेंट्स बॉक्स में अपने विचार छोड़ें, अपने परिजनों में भी इस बात को प्रसारित करें। इसके अतिरिक्त आप मुझसे मेरे अन्य सोशल मीडिया माध्यमों पर भी जुड़ सकते हैं। और आने वाले अगले सत्र से पहले पहले यदि आप चाहें तो आपके विचार, सुझाव और आपके जो भी प्रश्न भी हों तो आप हमसे व्हाट्सएप पर इस नंबर पर संपर्क कर सकते हैं, संवाद कर सकते हैं, संवाद करें। क्योंकि पता है ना, हमारे यहाँ कहते हैं वादे वादे जायते तत्वबोधाः। बहुत बहुत धन्यवाद।